ॲज अ महाराष्ट्रीयन प्रत्येक मराठी घरामध्ये एक नाही, दोन नाही, 3-3 टाईमला वरण भात खाल्लंच जातं. त्याच्याबरोबर एखादी भाजी असेल तर मग काय कमालच. आता मी आज तुम्हाला वन पॉट वरण कसं बनवायचे झटपटमध्ये ते सांगणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं, मोहरी, जिरं, हळद, बारीक चिरलेला टोमॅटो, मिरची टाकायची आणि ठेचलेला लसूण टाकायचा खलबत्त्यामध्ये आणि मस्त असं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली डाळ टाकायची, अगदी तुरीची डाळ, मुगाची डाळ किंवा मिक्स डाळी असतील तरीही चालतील. चवीपुरतं मीठ, पाणी टाकायचं आणि वरतून मग कढीपत्ता टाकायचा. कुकर लावून घ्यायचा. आता आज मी बनवायला घेतली फ्लावरची भाजी. तर फ्लावरची भाजी बनवण्याच्या अगोदर त्याचा उग्र वास जावा, त्याच्यामधील असलेल्या आई वगैरे निघाव्यात ना, म्हणून सगळ्यात पहिलं तर त्याला गरम पाण्यामध्ये छान असं वाफवून घ्यायचं, उकळून घ्यायचं. मग त्याच्यासाठी एक हिरवा मसाला बनवायचा. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, मिरची, आलं, लसूण हे सगळं टाकून छान अशी प्युरी बनवून घ्यायची. कढईत थोडंसं तेल टाकायचं, मोहरी, जिरं, बारीक चिरलेला कांदा छान लालसर असं परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये केलेलं हिरवं वाटण टाकायचं. मग हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं, एखादा भाजी मसाला टाकायचा आणि धना पावडर टाकायची. मस्त असं अगदी तेल सुटेपर्यंत हा सगळा पूर्ण मसाला परतून घ्यायचा, चवीपुरतं मीठ टाकून. त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि सगळ्यात शेवटी जो वाफवून घेतलेला फ्लावर होता ना, तर तो टाकायचा. आता फ्लावर मी खूप दिवसातून बनवते, कारण फ्लावरच्या भाजीवरती सगळ्यात जास्त केमिकल मारलं जातं असं कोणीतरी मला सांगितलं होतं, म्हणूनच हा मी खूप दिवस झाला केला नव्हता, पण आज शेवटी करायला घेतला. आता वरणासाठी छान असं डाळ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची, गरम पाणी टाकायचं आणि अगदी 5च मिनटं ही डाळ उकळवून घ्यायची. आता आज घरी 2-3च लोकं असल्यामुळं थोडासाच भात पातेल्यामध्ये करायला घेतलेला आहे. चवीपुरता मीठ टाकून आणि चमचमीत अशी फ्लावरची भाजी, त्याच्यावरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर, चमचमीत अशा भाताबरोबर वरण आणि ही भाजी, मस्त असा डिनर होतो आजचा.